अरुण डोंगरे यांच्या रूपानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक 100 हत्तीचं बळ आलेलं आहे. अनेक वर्ष ते या सहकारामध्ये आहेत, राजकारणामध्ये आहेत आणि अशा एका नेतृत्वामुळे या सगळ्या सहकारी संस्थांचे बळकट होतीलच, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल. आणि मी अरुण डोंगरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन आपण आयुष्यामध्ये काही चूक केली असं त्याला वाटणार नाही. अशा प्रकारचं काम आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते आणि आमचे सगळे सहकारी करतील. योग्य तो मान सन्मान त्यांना दिला जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्यामागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिमालयासारखं त्यांच्या मागे उभं राहील असा विश्वास मी या निमित्ताने देतो. आजच्या बैठकीला आमदार संजय खोडके सुद्धा येत आहेत. असं संजय खोडके हे आमदार झाल्यापासून आम्ही विसरलेलोच आहे. तर अनेक वेळेला संघटनेमध्ये खांद्याला खांदा लावून ते काम करत असल्यामुळं पदापेक्षा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख जास्त आहे. माजी आमदार राजेश पाटील आता चंदगडच्या इथं उपस्थित झालेले आहेत आणि मी विश्वास देऊ इच्छितो तटकरे साहेबांना की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही युतीपर्यंत निवडणुका लढवणार आहोतच, परंतु ज्या ठिकाणी आपलं जमणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर कुठल्याही तिघा मित्रपक्षांची टीका न करता आम्ही निवडणुका लढवू आणि कोणत्याही परिस्थितीत त्या सगळ्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद असतील यावर आपल्या युतीचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न आम्ही करू असा विश्वास मी या निमित्ताने देतो. आता जिल्हा मदती बँकेचे काही संचालक आम्ही परदेश दौऱ्यावर गेलो होतो. आजच आम्ही आलो. तर एक 2-3 दिवस मी कोल्हापूर जिल्ह्याच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहिल्या. एक आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि दुसरे आहेत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहराचे. आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागा आहेत. त्यांनी दोघांनी अशी वाटणी करून घेतलेली आहे की दरवेळेला 20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असलेला त्याला जागा शिल्लक ठेवलेला नाही. तो 80 मागतोय आणि ह्यो 80 मागतोय. आणि मी किती त्यांची निवडून आले होते याचा का उल्लेख आज करणार नाही, परंतु ज्यावेळेला आम्ही नेते मंडळी बसू, ठीक आहे, कार्यकर्ते म्हणून जागा अधिक मागण्याचा अधिकार त्यांना आहे, परंतु आपला एक तिसरा मित्रपक्ष आहे आणि तो कासवाच्या गतीनं 20 वर्ष सत्तेत आहे हे मंडळी त्यांनी विसरता कामा नये. मला वाटतं आम्ही चर्चेला ज्यावेळी बसू त्यावेळी चर्चा होईलच. परंतु तटकरे साहेब तुम्हाला आज शब्द देतो, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी यांनी देतो. आता आम्हाला 2-3 तालुक्यामध्ये अजून आमची वजाबाकी आहे. आम्ही मोहरी टिपलेले आहे, आम्ही वेद धरलेला आहे. नेम काय चुकेल असं मला वाटत नाही. असे 2-3 तालुके आहेत. मला वाटतं या 2-3 तालुक्याचा जर व्यवस्थित प्रवेश झाला तर मला वाटते या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रक्रमाने राहील असा विश्वास मी या निमित्ताने देतो. जे जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचंही या राज्याचा एक प्रमुख कार्यकर्ता या पक्षाचा म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्या सर्वांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा हिमालयासारखा उभा राहील असा पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून अरुण डोंगरे यांच्या पुढच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक डोंगरे यांना या सर्व कामामध्ये यश मिळावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. कालच घट बसलेला आहे, घटस्थापना झालेली आहे. आता या डोंगरे परिवाराची सुद्धा घटस्थापना व्हावी अशी मी महालक्ष्मीचरणी प्रार्थना करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.
यानंतर गेली 40 वर्ष कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असणारे, 20% राजकारण 80% समाजकारण हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक, 2 वेळा चेअरमन, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये दूध उत्पादकांना सर्वाधिक दूध खरेदी दर, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात माननीय अरुण डोंगरे साहेब.